Hi student, in last period we have to start the new topic, that is the nutrition in a living organism. In this topic first we have to understand the autotrophic nutrition. अगोदर आपण autotrophic nutrition हा मुद्दा समजून घेतला आहे. यामध्ये स्वयंपोषी म्हणजे काय, ते जे सजीव स्वतःच स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतात. Those living organism which can make their own food, they are said to be autotrophic nutrition. Most of the plants are autotrophic. बहुतेक सर्व प्रकारच्या वनस्पती स्वतःच स्वतः तयार करतात. सेकंड पॉइंट आपण घेतला हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन. The living organism which cannot make their own food and these organisms depend the food on another living organism, they are said to be heterotrophic organism or heterotrophic nutrition. Most of the animals, some of the plants, animals and microorganisms are heterotrophic nutrition. यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी, काही वनस्पती आणि काही सूक्ष्मजीव हे परपोषी आहेत. हे सर्व प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत, दुसऱ्या एखाद्या वनस्पतीवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण घेतला फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस is the process in which most of the green plants produces their own food with help of photosynthesis process. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणाच्या आधारे वनस्पती अन्न तयार करतात. आपल्याला माहिती आहे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या वनस्पतींची पाने हिरव्या रंगाची आहेत. हिरव्या रंगाचे का असतात तर त्यामध्ये हरितद्रव्य आहे. म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट इज प्रेझेंट इन द लीव्स ऑफ प्लांट्स. So all the plants of leaves are green in color. सर्व प्रकारच्या वनस्पतींचा पानांचा रंग हिरवा आहे. मग यामध्ये फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत तर यामध्ये सांगता येईल प्रकाश संश्लेषण हे दिवसा या ठिकाणी होतं. दिवसा सूर्यप्रकाश असल्यामुळे हा सूर्यप्रकाश वनस्पती वापरतात. त्याचप्रमाणे वनस्पतींना पाण्याची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने वनस्पतींना हवेतील कार्बन डायऑक्साइड हा महत्त्वाचा आहे. म्हणजेच द रॉ मटेरियल्स ऑफ फोटोसिंथेसिस आर ॲज नंबर फर्स्ट सनलाइट, नंबर 2 वॉटर, नंबर 3 क्लोरोफिल पिगमेंट्स अँड नंबर 4 which is important, that is chlorophyll which is present in the leaves of plant. मग हे झाले प्रकाश संश्लेषणाचे घटक म्हणजे जे वापरण्यात येतात. सो फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑकर्स ओनली इन प्लांट्स, ग्रीन प्लांट्स. हिरव्या वनस्पतीमध्येच अन्न तयार करण्यासाठी ही प्रकाश संश्लेषणाची पद्धत वापरली जाते. इन फोटोसिंथेसिस प्रोसेस द सनलाइट the plants absorb the light energy and convert into a chemical energy, and this chemical energy is stored in a leaves which is used as a food. म्हणजे या सूर्यप्रकाश हा वनस्पती ॲब्सॉर्ब करतात, शोषून घेतात आणि या सूर्यप्रकाशाचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये केलं जातं आणि हेच अन्न या वनस्पतींच्या पानामध्ये स्टोअर केलं जातं, जतन केलं जातं. मग यामध्ये हाऊ द फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक प्लेस. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कशी या ठिकाणी होते याची माहिती आपल्याला घेता येईल. इन अ फोटोसिंथेसिस the green plants of the leaves absorb the sunlight through the stomata. Look at this stomata. स्टोमाटा या शब्दाचा अर्थ पर्णरंध्र. वनस्पतींच्या पानावर अतिशय लहान लहान छिद्र असतात. या लहान लहान छिद्रांचं पर्णरंध्र असं म्हणता येईल. द टायनी पोर्स विच आर प्रेझेंट ऑन द लीव्स ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ स्टोमाटा. म्हणजे वनस्पतींच्या पानावर जे लहान लहान अतिशय सूक्ष्म असे जे छिद्र असतात त्या छिद्रांनाच आपण स्टोमाटा असं म्हणता येईल. मग या स्टोमाटाचा वापर काय होतो. द स्टोमाटा ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. द स्टोमाटा ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर अँड रिलीजेस द ऑक्सिजन फ्रॉम द प्लांट. म्हणजे कार्बन डायऑक्साइड ॲब्सॉर्ब करण्याचं काम आणि ऑक्सिजन बाहेर सोडण्याचं काम हे स्टोमाटा या ठिकाणी करतात. सो स्टोमाटा मीन्स द टायनी पोर्स विच आर प्रेझेंट ऑन द लीव्स ऑफ अ प्लांट. वनस्पतींच्या पानावर असलेल्या अतिशय सूक्ष्म अशा छिद्रांना आपण स्टोमाटा म्हणता येईल.
through stomata carbon dioxide absorb म्हणजे घेणे, शोषून घेणे, हवेतील कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करण्याचं काम हे स्टोमाटा करतात. and also releases the oxygen gas which are present in the plants. वनस्पतीमध्ये तयार झालेला ऑक्सिजन बाहेर सोडण्याचं काम देखील या स्टोमाटा मार्फत केलं जातं. So photosynthesis is a process in which most of the green plant produces the food. The chemical reaction of photosynthesis is as CO2, carbon dioxide is important for photosynthesis process. Carbon dioxide plus water is also important. Carbon dioxide plus water in the presence of sunlight and chlorophyll. Sunlight which comes from the sun and chlorophyll, these are the pigment which are present into the leaves of a plant. Chlorophyll या शब्दाचा अर्थ हरित लवके, हरित द्रव्य जे वनस्पतींच्या पानामध्ये आहे. वनस्पतींना हिरवा रंग का येतो तर या क्लोरोफिलमुळे, हरित द्रव्यामुळे. मग हरित द्रव्य असेल, सूर्यापासून मिळणारा सूर्यप्रकाश असेल, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि पाणी असेल, हे सगळे एकत्रित केल्यानंतर या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणता येईल. In this photosynthesis, glucose is formed, which is a food, and oxygen gas is liberated. ऑक्सिजन वायू हा निघून जातो. मग ग्लुकोज हे कशामध्ये तयार होतं तर ग्लुकोज विच इज अ फूड विच इज प्रेझेंट इन टू द लीव्ज. वनस्पतींच्या पानामध्ये हे अन्न साठवलं जातं. ग्लुकोज फॉर्म्युला C6H12O6. मग फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण यामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत? सनलाइट, क्लोरोफिल, वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. These are the raw materials are used in the synthesis of photosynthesis is necessary for synthesis of a food in a green plants. Now we have to discuss about transport system in a plant. वनस्पतीमध्ये वहन करण्यासाठी कोणकोणत्या सिस्टीम आहेत? प्रामुख्याने वनस्पतीमध्ये पाणी आणि अन्न याचं वहन केलं जातं. जसं आपल्या शरीरामध्ये आपण तोंडाच्या द्वारे अन्न पदार्थ या ठिकाणी घेतो, पाणी घेतो आणि शरीरातील वेगवेगळ्या भागांना हे पेशीपर्यंत हे अन्न किंवा ऊर्जा पुरवण्याचं काम आपले टिश्यूज असतील किंवा या ठिकाणी रेस्पिरेटरी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संस्था असतील या करतात. तसं वनस्पतीमध्ये देखील अन्न आणि पाण्याचा पुरवठा या ठिकाणी करण्यासाठी दोन प्रकारचे सिस्टीम आहे, लक्षात घ्या. यामध्ये पहिले आहे झायलेम आणि नंबर 2 आहे फोलेम. झायलेम या शब्दाचा अर्थ जलवाहिनी आणि फोलेम या शब्दाचा अर्थ रसवाहिनी. म्हणजे वनस्पतीमध्ये पाणी प्रत्येक भागाला, वनस्पतींच्या प्रत्येक भागांना पाणी पोहोचवण्याचं काम जलवाहिन्या करतात, तर अन्न पदार्थ वाहून नेण्याचं काम या फोलेम रसवाहिनी करतात. मग या कुठे असतात तर यामध्ये कोणतं कार्य कशा पद्धतीने केलं जातं? झायलेम transport the minerals and water from the roots of a plant, from root of the plant. वनस्पतींच्या मुळामार्फत पाणी आणि खनिजे शोषून घेण्याचं काम हे झायलेमचं आहे. झायलेम absorb the water and minerals from the roots of a plant and transport each and every parts of a plants through xylem tissue. Xylem system which is necessary for transport the minerals and water to different parts of a plant. वनस्पतींच्या मुळामार्फत पाणी आणि क्षार शोषून घेण्याचं काम झायलेमचं आहे. याला जलवाहिनी असं म्हणतात. मग या काय करतात? पाणी आणि क्षार शोषून घेतात मुळामार्फत आणि वनस्पतींच्या प्रत्येक भागांना पोहोचवण्याचं काम या झायलेम टिश्यूज करतात. नंबर 2 फोलेम या शब्दाचा अर्थ रसवाहिनी. फोलेम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम लीव्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ प्लांट. फूड विच इज प्रेझेंट इन टू द लीव्स ऑफ अ प्लांट. वनस्पती जे फोटोसिंथेसिस द्वारे
प्रकाश संश्लेषणाद्वारे जे अन्न तयार करतात ते अन्न साठवून ठेवण्याची जागा म्हणजे लीव्हज. वनस्पतींच्या पानामध्ये हे अन्न स्टोअर केलं जातं, खोडामध्ये अन्न स्टोअर केलं जातं. मग हे अन्न खोड आणि पानामध्ये जे अन्न स्टोअर केलं जातं, साठवलं जातं, ते वनस्पतींच्या प्रत्येक भागांना पोहोचवण्याचं काम या फोलेम टिश्यू करतात. फोलेम tissues or phloem system which transport the food from leaves to different parts of a plant. So these are the two systems are necessary which can conduct the water, minerals and food into the plant. मग समजा एक्झामला विचारलं which are the systems are important for transport the water, minerals and food to different parts of a plant. वनस्पतींच्या विविध भागांना पाणी, खनिजे आणि अन्नाचा पुरवठा कोणकोणते सिस्टीम करतात, कोणकोणते भाग या ठिकाणी करतात. याचा आन्सर लिहावा लागेल आपल्याला झायलेम अँड फोलेम. झायलेम अँड फोलेम these are the two transport system which can transport the food, also water and minerals to different parts of a plant. मग झायलेम कोणामार्फत पाणी शोषून घेतात? झायलेम ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड मिनरल्स. झायलेम ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट ऑफ अ प्लांट. वनस्पतींच्या मुळाकडून पाणी आणि अन्न, पाणी आणि खनिजे शोषून घेण्याचं काम झायलेम करतात. फोलेम कॅन ट्रान्सफर द फूड फ्रॉम द leaves of the plants and transport each and every part of the plants. Then after completing transport system of plants, we have to discuss about nitrogen fixation. नायट्रोजनचं स्थिरीकरण. आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण आहे 88%. नायट्रोजन गॅस इज द लार्जेस्ट प्रपोर्शन इन एअर 78%. 21% is oxygen and 1% याची जर आपण ऍडिशन केली या ठिकाणी 1% other gases या सर्वांची आपण ऍडिशन केली तर ते येणार आहे 100%. मग वातावरणामध्ये आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये एकूण सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण आहे 78%, ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21% आणि 1% अदर गॅसेस आहे. मग वनस्पतींना नायट्रोजनची गरज का होते आणि कशा पद्धतीने नायट्रोजन या ठिकाणी घेतात याची माहिती घ्यायची आहे. नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजनचं स्थिरीकरण. ऑल द प्लांट्स रिक्वायर द नायट्रोजन फॉर ग्रोथ ऑफ द प्लांट्स. सर्व वनस्पतींना वाढ होण्यासाठी या नायट्रोजनची गरज असते. बट ऑल द प्लांट्स डायरेक्ट cannot obtain the nitrogen direct from the air. वातावरणातून डायरेक्ट थेट नायट्रोजन वनस्पती घेत नाही. मग या नायट्रोजन घेण्यासाठी एक तर सॉइल मार्फत ते ॲब्सॉर्ब केले जातात नायट्रोजन. यासाठी दोन मायक्रो ऑर्गॅनिझम महत्त्वाचे आहेत. नायट्रोजन फिक्सेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम. देयर आर टू इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम which are necessary for nitrogen fixation. Number first, rhizobium. And number 2, Azotobacter. Look at this. These are the two microorganisms which is necessary for nitrogen fixation. नायट्रोजन ऍब्सॉर्ब करण्याचं काम हे दोन मायक्रो ऑर्गॅनिझम करतात, सूक्ष्मजीव करतात. रायझोबियम अँड ॲझिटोबॅक्टर. Rhizobium which is found into the leguminous root of a plant. शेंगवर्णीय वनस्पतींच्या गाठीमध्ये हे रायझोबियम हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. They can absorb the nitrogen from the soil and gives the nitrogen to the plant. म्हणजे वनस्पतींना नायट्रोजन कुठून मिळतो तर शेंगवर्णीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये हे रायझोबियम हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. They absorb the nitrogen from the soil and gives the plant. वनस्पतींना नायट्रोजन देण्यासाठी वनस्पतींच्या शेंगवर्णीय वनस्पतींच्या मुळामध्ये रायझोबियम हे बॅक्टेरिया असतात किंवा सूक्ष्मजीव असतात.
Number 2, Azotobacter is a microorganism which is present into the soil and gives the nitrogen to the plant. वनस्पतींना नायट्रोजन देण्यासाठी ॲझिटोबॅक्टर नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्मजीव आहे, हे देखील या वनस्पतींना नायट्रोजन पुरवतात. सो इन नायट्रोजन फिक्सेशन these are the two microorganism which is necessary for nitrogen fixation. Number first, rhizobium. Rhizobium is a microorganism which is found in the roots of leguminous plant. Root of leguminous plant या शब्दाचा अर्थ शेंगवर्णीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये, म्हणजे शेंगवर्णीय वनस्पती ज्या असतील त्या वनस्पतींच्या गाठीमध्ये हे सूक्ष्मजीव असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ग्राउंडनट, भुईमुगाच्या शेंगा ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्यांच्या त्यांची जे मुळं असतात त्या मुळांना लहान लहान गाठी असतात. मग या गाठीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे रायझोबियम. अँड ॲझिटोबॅक्टर विच इज प्रेझेंट इन टू द सॉइल. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम which is useful for nitrogen fixation. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासामध्ये पूर्ण करू.